अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सध्या बघायला मिळते। शिवणे ते शिंदे पूल या रस्त्यावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळी वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने वाहतुकीचं नियोजन कोलमडलंय। सकाळची वेळ असल्याने वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती। नांदेड सिटी रस्त्यावरून शिवणे रस्त्यावर जोडणाऱ्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीमध्ये ही भर झालेली आहे। हे दृश्य आपण बघतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? हे दृश्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतंय की कशा पद्धतीनं वाहतूक कोंडीचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागतोय। पुण्यातल्या शिवणे ते शिंदे पूल रस्त्यावरची ही वाहतूक कोंडीची दृश्य आहेत। काहीशा फरकानं शहरातल्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये अशाच पद्धतीचं वाहतूक कोंडीचं चित्र दिसतंय। सध्या सकाळची वेळ आहे आणि वाहतूक पोलीस कर्मचारी रस्त्यावर दिसत नाहीत आणि त्यामुळे वाहतुकीचं जे नियमन होणं अपेक्षित असतं ते होताना दिसत नाही। सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं असेल तर वाहतूक पोलिसांचं या सगळ्या गोष्टींकडे सातत्यानं दुर्लक्ष होताना दिसतंय। अशा ठिकाणी जे हॉटस्पॉट आहेत तिथे जिथे जास्त गर्दी होते तिथे वाहतूक पोलीस उपस्थित असणं अपेक्षित असताना मात्र अत्यंत विदारक चित्र दिसते, कारण इतका नाहक त्रास लोकांना सहन करावा लागतोय। अगदी धीम्या गतीनं ही वाहतूक पुढे सरकते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेड सिटी रस्त्यावरून शिवणे रस्त्याकडे जोडणारा जो पूल आहे त्या रस्त्यांमुळे ही वाहतूक कोंडी त्याच्यात आणखी भर पडल्याचं चित्र दिसतंय आणि वाहतूक पोलिसांचं नियोजन या ठिकाणी कशा पद्धतीने अपयशी ठरते त्याचा हा पुन्हा एकदा पुणेकरांना आलेला प्रत्यय आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा ही मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे ती बघू शकतोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।